करते। आज दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाशजी दिलीप बापना या सरांनी प्रथमच जामखेड शहरातून महिलांसाठी मोफत यात्रा जी सुरू केली श्री क्षेत्र मोहटादेवी येथे आम्ही सर्वजण महिला आज या यात्रेमध्ये सहभागी झालो होतो आणि खरोखरच सरांना मनपूर्वक मला धन्यवाद द्यावासा वाटतो की खरोखर महिला वर्ग आहे ना, कुठे जायचं म्हटलं की त्यांना घरच्या कामातून व्यापातून वेळ मिळत नाही आणि या सरांना खरोखर मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी या नवरात्र उत्सव म्हणजे काय तर स्त्री शक्तीचा जागर, नवदुर्गेचा सन्मान करण्याचे हे दिवस असतात। खरं तर आपण आपल्या मनामध्ये कायमच स्त्री शक्तीचा सन्मान केला पाहिजे आणि या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आकाश बापना सरांनी आम्हा सर्व महिलांना हे जे मोहटादेवीचं दर्शन घडवून आणलेलं आहे त्याचं खरोखरच सरांना पुण्य कुठे ना कुठे फळायला येणारच आहे। असून देखील ते आज आपल्या आनंदामध्ये सहभागी झालेले आहेत। खरोखरच सर तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद आणि छान नियोजन, उत्तम सहकार्य म्हणजे जेवणाचं नियोजन असो, महिलांना गाडीत बसवणं असो, या सर्व गोष्टींचं खूपच छान नियोजन झालेलं होतं आणि असेच आशीर्वाद या सर्व माता भगिनींचे आपल्याला मिळो हीच सदिच्छा। जामखेड तालुक्याच्या वतीने मी आकाश दिलीप बापना यांच्यासाठी थोडे 2 शब्द सांगत। सकाळी आम्ही 8:30ला घरी सुटलेले पण आमची अजिबात सुद्धा कुठं गैरसोय झाली नाही। आमची मोहटादेवी मातेचं दर्शन व्यवस्थित झालं, खाण्यापिण्याची सोय केल्यामुळं त्यांना नाही का मोहटादेवीने नाही का चांगला पाऊस द्यावा, त्यांना उज्ज्वल भविष्याचं पाऊल चांगलं टाकावं, त्यांचं सफल होईल हीच माझी देवीला प्रार्थना केली। मी मला दुःख ठेवते घरून हिता आले एवढ्या महिलांसाठी सहकार्य करायचे। खरंच खूप आकाशदादांचं धन्यवाद। नमस्कार। आज या ठिकाणी जामखेड ते श्री क्षेत्र मोहटादेवी रेणुका मातेच्या चरणी वंदन करतो आणि आज जामखेडमधून मोहटादेवी दर्शनासाठी जामखेड शहर असेल व जामखेडमधीलच बटेवाडी, चुमळी, जमदरवाडी, लेणेवाडी, भुतवडा, धोत्री अशा ग्रामीण भागातून सुद्धा सर्व मायमाऊली माझ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे। आज आम्ही जामखेडवरून सकाळी 8-8:30 वाजता ही यात्रा काढली। त्या यात्रेमध्ये सकाळी निघताना सर्व महिलांनी जामखेड शहरामधून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि या यात्रेमध्ये सगळे सहभागी झाले। खरं पाहिलं तर धार्मिक कार्यक्रम कोणताही असो, मोहटादेवी असेल किंवा श्री क्षेत्र पंढरपूर असेल, आम्हाला हा वारसा पारंपरिक वारसा मिळाला आहे। आमचे वडील माननीय दिलीपजी बापना यांनी खूप वर्ष अगोदर 25 वर्षापासून जामखेड ते पंढरपूर ही पायी दिंडी सुरुवात केली होती आणि हाच वारसा आपण कुठेतरी जपला पाहिजे। पांडुरंगाच्या चरणी जास्त करून पुरुषांचा सहभाग असतो कारण 7 दिवस आपल्याला पायी जावं लागतं आणि हे महिलांचा सहभाग कमी राहतो। त्यामुळे एक माझी संकल्पना होती तर नवरात्रीमध्ये आपण नक्कीच एखाद्या श्री क्षेत्र असणाऱ्या माता ठिकाणी किंवा आपलं मोहटादेवी असेल, तुळजापूर असेल, असं एक आपण चांगल्या ठिकाणी महिलांना दर्शनासाठी घेऊन जायला पाहिजे। दर्शनासाठी सर्वसामान्य लोकांना जर यायचं असलं तर ते येणं शक्य होत नाही। 2 जणींना 4 जणींना सेपरेट गाडी करून येणं शक्य होत नाही, परंतु आपण जर एकत्रित जर सगळ्यांनी सहभाग घेतला तर आपण नक्कीच हे शक्य करू शकतो। तसेच काल आणि आज जामखेड आणि व सर्व परिसरातील जवळपास 2000 महिलांनी या ठिकाणी या उत्स्फूर्त यात्रेमध्ये सहभाग घेतला। खरं मी हे भाग्य मानतो की रेणुका मातेने मला सद्बुद्धी दिली तर आज आपण ही यात्रा सफल करू शकलो।